नाशिक खड्डा मृत्यू प्रकरणी ठाकरे सेनेनं पालिकेवर ठिय्या आंदोलन केलंय। नाशिकमधील खड्ड्यांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। पत्नीला नोकरी आणि मुलीच्या शिक्षणाची मागणी त्यांनी केली आहे। आश्वासन वेळेपर्यंत महापालिकेतून न जाण्याचा निर्धारही त्यांनी घेतलाय। आता यापुढे जर आम्हाला महासभेत बोलू दिलं नाही किंवा कोणताही आमच्या एका फोनवर जर अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी जर आमचे कामं केले नाही, जर आमचे रस्त्याचे कामं झाले नाही, तर ह्या आंदोलनामुळे आम्ही आता संबंधित अधिकाऱ्यांना हा एकच इशारा देतोय की यापुढे जर आमचे कामं झाली नाही तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल। लवकरात लवकर तुम्ही विशेष महासभा घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली नाही तर शिवसेना ही रस्त्यावर उतरेल आणि शिवसेना ही जन आंदोलन करेल। कुठल्या कॉन्ट्रॅक्टरवरनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय? फक्त महासभेत त्यांनी रुलिंग दिला महापौरांनी की मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल। आज चौथा बळी गेलाय। शहरामध्ये किती ऍक्सिडेंट होत आहे तुम्ही बघत असाल। याचा अर्थ असा की तुम्ही नाशिककरांना वेठी धरून काम करू नका। नाशिककरांची जी राग आहे तो अंत आहे, तो आता फार शेवटच्या टोकाला गेलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जन आंदोलन या शहरामध्ये उभं राहील। च्या घरच्यांना महापालिकेने मदत केली, परंतु बाकीचे 4-5 लोक गेले, त्यांना अद्याप कुठलीही मदत केली नाही। ज्याप्रमाणे यांच्या घरच्यांना केली त्याप्रमाणे बाकीच्या लोकांना केली पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा ठेकेदारांवर दाखल झाला पाहिजे। आपण फक्त ठेकेदारांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार आणि जे काही कामं करायची ती वेळेत करणार नाही। आमचा आरोप आहे की संबंधित अधिकारी असेल, संबंधित ठेकेदार असेल, प्रशासनाने कठोर कारवाई करत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे।